चल कुठे जात चल कुठे जातेस? मला आंधळी कोशिंबीर खेळतोय आपण. चल चल सोड. घ्या याला, खूप छळतो मला. कोण आहे? कोण आहे? सोडा मला. सोडा सोडा सोडा. हं? बाबा घाबरलं ग माझं बाळ. कसं आहे? बरं आहे. कशी गंमत झाली ना एका मुलाची. पण बाबा या रविवारी तुम्ही येणार नव्हतात ना, मग सुट्टी नसताना कसे आलात? अरे लागोपाठ 2 रविवार मला खूप काम आहे. मग मला तुला भेटायला यायला मिळालं नसतं. मग मी माझ्या साहेबांना सांगितलं माझा शुभम माझी खूप आठवण काढतोय. आणि मला पण शुभमची खूप आठवण येते. पण त्यांनी सुट्टी दिली. काय ते म्हणाले जा भेट तुझ्या शुभमला. मग मी आलो. आहे की नाही मज्जा? हे आता आपण खूप मस्ती करूया, खूप धमाल करूया, खूप खेळूया. काय तुम्ही खेळा, मी आता जेवणाचं बघते. आज मी गोडाचा शिरा करणार आहे. अरे वा क्या बात आहे. आज शुभमची लाडकी मामी आजी त्याच्यासाठी गोडाचा शिरा करणार आहे. ए मग हा खाऊ तुला नको असेल ना? काय हे घे, हे तुला आणि हे तुझ्या टेडीला. नको टेडीला नको. का रे? काय झालं? तो तुझा बेस्ट फ्रेंड आहे की नाही? मग त्याला का नाही द्यायचं आपण? थांब मीच देऊन येतो त्याला. शुभम, हे शुभम, काय झालं बाबा? याला असं बांधून का ठेवलंयस? बिचारा टेडी, सोड बघू त्याला आधी. नाही मी नाही सोडणार. का? त्याला शिक्षा केलीये. कारण काल तो बाबा पाहिजेत आणि आत्ताच पाहिजेत असं रडत होता म्हणून. बरं ठीक आहे, मी आता आलोय की नाही? हा मग त्याला सोड बघू. बघ रे कसा केविलवाणा दिसतोय तो. आणि आपण खेळायचं आणि त्याला असं बांधून ठेवायचं नको ना रे शुभम. सोड बघू त्याला. मामी जरा घे नाही इथे. काय रे? हा टेडी बरोबर असं का वागतो सारखा? मागच्या वेळेस मी आलो होतो तेव्हा त्या टेडीला त्याने कपाटात कोंडलं होतं. प्रसाद, अरे नको काळजी करूस तू. हे वय अर्धवट असतं रे. मुलं विचित्र वागतात या वयात. त्यात त्याची मनस्थिती बरोबर नाही. लहान वयात आई गेली, तूही नोकरीसाठी दुरावलास. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव.
पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?